आत्ता जे बाहेर चालू आहे भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर, तिकडे आता जवान लढतायत आणि तो तो बर्फाच्छादित प्रदेश आणि त्याच्या पलीकडे त्यांची ती मेहनत आणि ते आपण जिवंत राहावं म्हणून ते तिकडे लढतायत. तुम्ही त्या सगळ्या प्रदेशांमध्ये आता जाऊन आलात थोडं, तर त्यातलाही काही अनुभव असेल, जाता जाता एखादा मिलिटरीचा जवान भेटला असेल, काय होतं? अगं आम्ही जिकडे शूटिंग करत होतो त्याच्या खाली फायरिंग रेंज होती त्यांची मिलिटरीची, आणि आम्ही जिथे गाडीनी आम्हाला म्हणजे अक्षरशः 200 मीटरचा जरी का चढ असला तरी आम्हाला गाडीनी वरती नेत होते. एक तर मी आजारी होतो त्यामुळे मी चान्सच नव्हता काही करण्याचा, पण तिकडे ते जवान आहे ना असे टांगा टाकत चालत होते वरपर्यंत, आणि त्यांचं वरतून ते बघत होते इकडे तिकडे, आणि त्यांनी खूप काही जॅकेट्स घातलेत असं नाही, त्यांचं एक जो आतमधल्या वर्दी असेल ती त्याच्यावरचं त्यांचं ऑफिशियल जॅकेट असेल ते, आणि बंदूक हातात घेऊन ते पाठीवरती काही गोष्टी असतात त्यांच्या ते घेऊन ते टकाटक टकाटक वरती जात होते, ते खाली उतरत होते, इतकं सहज करत होते सगळं, आणि ते सतर्क होते. आम्ही शरद तो किस्सा सांगेल, जेव्हा बर्फ पडला अचानक आणि अख्खं एक अर्ध युनिट बर्फाच्या मागेच राहिलं, आम्हाला खाली जाताच आलं नाही, आणि शरद वगैरे सगळी मंडळी चालत खाली आली होती. पण त्या मंडळींनी त्या हवेत 60 जणांसाठी एक व्यवस्था त्यांना करून दिली की या खोलीत तुम्ही राहू शकता, तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देतो. हे मिलिटरीच्या लोकांनी मदत केली. त्यामुळे हा किस्सा खरंच तू त्याच्याकडून ऐकला पाहिजेस. आणि मला हा आता सिक्कीमबद्दल एवढं सांगतोय ना, मी खरंच निघत होतो आणि मी त्याला म्हटलं शुभेच्छा तुला संजय. तर तो म्हणाला की माझं अजून काम व्हायचं आहे, पण मी काम व्हायच्या आधी सांगतोय, मला आता कोणी 1 कोटी रुपये दिले तरी सुद्धा मी सिक्कीमला येणार नाही, मी सिक्कीम नकाशावर सुद्धा बघणार नाही म्हणाला. त्यामुळे अशी अवस्था म्हणजे अशी परिस्थिती होती तिकडे. खूप थंडी आहे आणि आपल्यासाठी ते सोपं नाही आहे. आपण मुंबईतल्या राहणाऱ्या लोकांना आपल्याला पुण्यात गेल्यावरती सुद्धा संध्याकाळी आपण जॅकेट घालून फिरतो ग, टू बी ऑनेस्ट. त्यामुळे खूप मजा आली. आणि संजय आणि भरत जे म्हणाले ना स्नेहाविषयी, तेच माझंही मत आहे. परत परत रिपीट करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्या मुलाला खूप खूप शुभेच्छा. त्याचं विजन खूप चांगलं आहे. तुमचा पण तो एक माउंटनची सफर झाली ना एक छान, तर त्याच्यातला काही एक अनुभव जो आता शेअर. माझा अनुभव कारण मित्रांबरोबरच तो एक ट्रिपच झाली असेल एक वेगळी. आता त्यांनी जे एक तुम्हाला सफर घडवून आणली ना, असे असे जात होतो, तसंच आमचंही झालं. मी आणि भरत आम्ही 11 वाजता बागडोगराला उतरलो आणि त्याच्यानंतर आम्हाला रात्री 8:30 वाजता वरती पोचू लाचुंगला असं सांगितलं होतं. आणि आम्ही सुरुवातीला असं खूप छान मनोहरी दृश्य सगळं पाहत होतो आणि बघत होतो, इकडे बघ तिकडे बघ, बघेपर्यंत गाडी वळत होती. आधी सुरुवातीला खूप मजा वाटली, नंतर मला ते इतकं मळमळलं की दुसऱ्या दिवशी मी उठलो म्हणजे आम्ही रात्री 11:30 पर्यंत. ऑक्सिजन लेवलचा तो प्रॉब्लेम होताच, म्हणजे ते आम्हाला नंतर जाणवलं. पण त्याच्या आधी मी सकाळी उठलो ते माझ्या पोटात अत्यंत क्रॅम्प्स होते आणि मला उलट्या होत होत्या आणि मी 3 दिवस तिकडे आजारीच होतो, मला काहीच करता येत नाही. हो, हा औषध याला मी माझ्या एका मित्राला सांगून याला औषध, कारण तिकडे वेगळं औषध असेल ना, तर ते औषध त्यांनी तो घेऊन आला होता माझ्यासाठी. आणि माझी खूप बिकट परिस्थिती होती. म्हणजे टू बी ऑनेस्ट माहिती आहे का, मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो ना, त्याच्यानंतर मला ते सगळे सिनेमे आठवले ज्या सिनेमामध्ये दरवाजा तोडून आतमध्ये लोक येत आहेत आणि अशी आपली अवस्था होईल की काय, इतकं माझी परिस्थिती वाईट होती. त्यामुळे ते पार करू शकलो आणि मजा अर्थातच घेत होतो आम्ही तिघही एकत्र होतो. त्यामुळे तर माझा अनुभव सिक्कीमचा हा होता. खरंच म्हणजे मी जिकडे गेलो ना, ते निघालो वरती जायला, काही 1000 फुटावर काही अधिक 1000 फुटावर, तर जायला 2 तास लागले आणि यायला 45 मिनिटं लागली फक्त. इतका उतार आणि इतका चढ नको ते. शरद सर, मला नक्कीच त्या मिलिटरीच्या लोकांनी जेव्हा तुम्हाला मदत केली तो एक अनुभव जाता जाता ऐकायला नक्की आवडेल. आणि आत्ता तुम्हाला त्यांच्यासाठी, त्यांच्या आत्ताच्या त्या सगळ्या गोष्टीसाठी काय सांगा? नाही, आम्ही सिनेमा सुरू होतो ना, सगळ्यात पहिल्यांदा इंडियन आर्मीचे विशेष आभार मानलेले आहेत, कारण त्यांच्याशिवाय आम्ही हा सिनेमा पूर्ण करू शकलो नसतो. सगळ्या परवानग्या आम्ही काढलेल्या होत्या, पण त्याउपर तिथे हॉस्पिटल नव्हते. म्हणजे सुनील जेव्हा आजारी पडला तेव्हा तिथे हॉस्पिटल नव्हतं. सगळी हॉस्पिटल आहेत ती मिलिटरीची हॉस्पिटल होती. आमच्या युनिटमध्ये जे आजारी पडले त्यांना मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन आम्ही ट्रीटमेंट दिली आणि त्यांनी आम्हाला बरं केलं. संपूर्ण मिलिटरीच्या लोकांनी आम्हाला पूर्ण पाठीशी उभे राहिले आणि 10,000 फुटापासून ते पुढं 14,000-15,000पर्यंत संपूर्ण मिलिटरी एरिया सुरू होतो. त्याच्यामध्ये मग तुम्ही ते ड्रोन आणि ह्याचा वापर करू शकत नाही.
किंवा विशिष्ट ठिकाणीच फक्त शॉट्स घेऊ शकता. तर ते सगळं आम्ही आधी जाऊन त्याची परवानगी काढलेली होती त्यामुळे, आणि ते खुश होते. त्याचे बरेच लोक आपल्या महाराष्ट्रातले होते, म्हणजे सांगली, सातारा, नाशिक इकडचे अनेक लोक तिथे मिलिटरीमध्ये. म्हणून खरंच म्हणजे कमाल आहे. एवढ्या थंडीत आम्हाला असह्य होत होतं आणि ती माणसाशी सहजपणे डोंगर चढून जात होती, उभी होती. हा डोंगर पलीकडं चायना होतं, इकडे भूतान आहे, इकडे नेपाळ आहे, अशा ती बॉर्डर आहे पूर्णपणे. आणि कमाल आहे म्हणजे त्यांची खरोखरच. ते सगळे उभे आहेत म्हणून आज एवढं भारत पाकिस्तानचं जे चालू आहे तेव्हा आपण इतके छानपणे सिनेमाबद्दल बोलू शकतो आहे, सिनेमा प्रदर्शित करू शकतो आहे. आपलं आयुष्य सुरळीतपणे चालू आहे, आनंदाने चालू आहे. याला कारण ते सगळे जवान आहेत. आणि सिनेमातही तुम्ही आभार मानलेले आहेत. म्हणजे पहिलं ते मस्ट आहे, म्हणजे त्याच्याशिवाय नाहीतर मी कृतज्ञ ठरलो असतो की त्यांचे आभार मानलेच पाहिजेत. आणि एक दिवस शूटिंग आमचं संपता बर्फाचा पाऊस सुरू झाला आणि डोळ्यात देखत एका तासामध्ये एक एवढा हा रस्ता असेल तर एवढा बर्फाचा थर जमला. आणि स्नेह डिरेक्टर असल्यामुळे त्या दिवशी आमचं काही शॉट्स असल्यामुळे त्याची टीम पहिली गाडी पुढे निघून गेली, ती निघून गेली त्यातनं. आणि 7-8 गाड्या आणि आम्ही त्याच्यात फसलो आणि ती टायर तिथल्या तिथे फिरायला लागली. ते फार डेंजरस असतं आणि अख्खीच्या अख्खी गाडी अशी सरकते, कुठेही सरकेल ती, त्याला काही लिमिट नाही. आणि एका साईडला डायरेक्ट दरी. मग मी म्हटलं थांबा आता. आणि तोपर्यंत संध्याकाळचे 8-8:30 वाजले, 5-5:30ला अंधार होतो तिकडे. तर आता करायचं काय? वेड्यासारखी थंडी, चारही बाजूला फक्त, माझ्याकडे व्हिडिओ आहेत ते नंतर दाखवीन तुला मी, चारही बाजूला फक्त बर्फ आणि एक असा बल्ब दिसला आणि कुठेतरी शेड दिसली. मी तिथे गेलो, त्या व्हरांड्यात कोणीच माणूस दिसलं नाही. त्या खिडकीतला एक पडदा हल्ला, बघितलं तर 2 जवान जेवत बसले होते. मी त्यांना टकटक केलं, त्यांनी उघडलं, त्यातला एक मराठी निघाला. मी म्हटलं मी शरद बोंक्षे ओळखतो साहेब तुम्हाला, काय झालं आहे? म्हटलं मी 60 माणसं घेऊन अडकलो आहे आता इथे. तेव्हा सकाळी 10 शिवाय तुम्ही इथनं बाहेर नाही. ते गव्हर्नमेंटचे ते काय म्हणतात त्याला, स्नो कटर म्हणून एक गाडी असते, ती स्नो कटर इथनं फिरण्यानंतर ते चालू होणार. नाहीतर मग तुमच्या प्रत्येक गाडीच्या टायरला साखळी लावावी लागेल. लोखंड्या साखळ्या असतात, त्या अशा जर लावल्या तर ती गाडी जाऊ शकते. कारण तिथे 6 वाजता अडकणं एवढ्या गाड्यांना साखळ्या कुठून आणणार आम्ही? अशा काय आमच्याकडे काहीच नाही. म्हटलं आता काय करायचं? तर म्हटलं आम्हाला इथे रात्र. तर ते मला रात्र म्हणजे 2 मिनटं थांबला आणि मग त्याने अशी एक 10 बाय 15ची अशी एक खोली होती. आणि मग मला म्हणाले या इकडे, अजून कोण आहे तुमच्यावर? म्हटलं काय 60 जण आहेत. 60 जण होतात? हां 60 जण होतो आम्ही आणि भिजलेलो होतो आम्ही पूर्ण बर्फाच्या पावसामध्ये. तर या म्हणाले, आम्ही 2-4 गेलो. त्यांनी अशी एक अडगळीच्या खोलीमध्ये काही गाद्या पडलेल्या होत्या, त्या उचला म्हणाले सगळ्या गाद्या आणल्या आणि तो पूर्ण 10 बाय 15चा ती खोली होती, ती अशी सगळ्या गाद्या टाकल्या. आणि मला रात्र काढा येते तुम्ही, आता काय करणार? आणि आता किती वाजले? 9-10 वाजता सगळे लाईट्स ऑफ होतात, कारण ही बॉर्डर आहे. 10 ते पहाटे 5 इथे लाईट लागत नाही, रूलच आहे तसा. आणि तुम्हीसुद्धा काहीतरी वेड्यासारखं ते हे वगैरे असलं काही करू नका, मोबाईलमधनं काहीतरी बघा बेगाला, हे सगळं अलाउड नाही, आम्ही हाकलून देऊ तुम्हाला इथनं. म्हणलं ओके. सगळ्यांना सांगितलं बाबा रे, त्यांनी मदत केली, काही भानगडी करू नका. आता काय करायचं? आता सगळेच प्रॉब्लेम, म्हणजे टॉयलेटला लागली तरी प्रॉब्लेम, कोणी जेवलेलो नाही, संध्याकाळचा नाश्ता येतो तिथेच पाऊस सुरू झाल्यामुळे तो नाश्ताही फुकट गेला. आम्ही कोणी सगळे उपाशी होतो. त्यांना म्हटलं खायला काय मिळेल? नाही हो म्हणाले, आता आम्ही 3 जण राहतो इथे फक्त. अरे देवा. म्हटलं चल ठीक आहे, उपाशी राहू शकतो आपण. आम्ही अशी कुडकुडत अख्खी रात्र काढली. पहाटे 4 वाजता बरोबर ते आले, म्हणाले आता तुम्हाला बाहेर पडावं लागेल. आणि मग 4 वाजल्यापासून आम्ही तिथे बाहेर सगळेजण. आणि ती रात्र, आणि त्या दिवशी माझ्या मनात आलं की हुश, आदल्याच दिवशी सुनील आणि हे निघून गेलेले आहेत, संजय अजून इथे आलेला नाही आहे. वाचलो म्हटलं मी. हे जर तिघे त्याच्यात माझ्याबरोबर असते तर म्हणजे काय, मला एवढी लाज वाटली असती की मी काय केलं हे, त्या सगळ्यांना कुठे अडकवलं. पहाट झाली. मग ते म्हणाले आता 10 वाजणार. ते वरून स्नो कटर कापत येणार तो सगळा बर्फ. इथे येईपर्यंत खूप उशीर होणार. मग मी सगळ्यांना विचारलं चालत निघूया काय? मग आम्ही 25 किलोमीटरचा डोंगर उतरलो चालत. म्हणजे ती रात्र टळली. रात्र टळली म्हणजे ती गेली. नशिबाने कुणालाच काहीच झालं नाही. आणि ज्यांना कोणाला टॉयलेट्सला लागली त्यांना विचारलं इथे, ते काय नाही म्हणले बर्फच आहे सगळीकडे, वितळला की जाते सगळं. अशी सगळी फार भीषण अशी ती एक रात्र होती. सिक्कीमचा तो अनुभव. आणि सगळ्या मिलिटरीच्या लोकांना सॅल्यूट की त्यांनी इतकी मदत केली ना की काय विचारू नकोस. ग्रेट लोक आहेत सगळे. ते आहेत म्हणून आपण आहोत खरंच.
मला वाटतं की इतकं आता हा एवढा सुंदर अनुभव सांगितल्यानंतर आता मी यापुढे काहीच बोललं नाही पाहिजे. आणि खरंच फार कमाल आहेत तुमचा हे सगळे अनुभव. प्रत्येकाने सांगितलेले जे अनुभव आहेत ते फार कमाल आहेत. त्यामुळे बंजारा सिनेमासाठी खूप भरभरून शुभेच्छा. आणि अर्थात पुन्हा एकदा आपण इंडियन आर्मीला सलाम करूच या. आणि 16 मेला प्रदर्शित होतोय आणि हा छोट्या पडद्यावर येणार नाही, त्यामुळे आधीच सांगतो हा मोठ्या पडद्यावरच बघायचं मोठं स्वप्न आहे, मोठ्या पडद्यावरच बघा. हा तुमचा निर्णय होता की मोठ्याच पडद्यावर आता? येस येस ऑफकोर्स. काही सिनेमे असतात ना ते ते तसेच बघायला मजा येते ना, ते छोट्या मोबाईलमध्ये बघण्यात त्याची काही मजाच नाही आहे. मराठी प्रेक्षकांनाही आवाहन करा जाता जाता, मराठी चित्रपट सध्या काही चालतायत काही नाही असं मराठी चित्रपट जसं नाटकाला येतं की नाही आमच्या सगळ्या विविध विषयांना बघायला, तसंच हा एक सुंदर चित्रपट आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. तर आवर्जून बघा. प्रत्येकाला आपापले जुने हरवलेले मित्र आठवतील. कदाचित आमच्या सिनेमामुळे तुम्ही पुन्हा त्यांना फोन कराल आणि पुन्हा ते मित्र तुम्हाला परत भेटतील आणि पुन्हा तिथून सुरुवात होईल तुमच्या मैत्रीची. तर नक्की बंजारा बघा. बंजारा समाजाशी याचा काही संबंध नाही. बंजारा म्हणजे सदैव भटकणारे. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. थँक्यू.